ज्यांच्यासाठी पाहिजे ते माझे आई वडील, माझे मायबाप समोर बसलेले आहेत. खरं तर युवा पिढी जर समोर असते तर अजून मजा आली असते. भारूड सादर करायला खूप मजा आली असते. कारण खऱ्या अर्थानं हे भारूड, हे प्रबोधन हे युवा पिढीसाठी गरजेचं आहे. परंतु मला आशीर्वाद देण्यासाठी माझे मायबाप आज समोर असलेले आहेत. या कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजे जीवन विकास ग्रंथालय, या ग्रंथालयाचा 52वा वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने माझं भारूड या ठिकाणी सादर होते. माझं शास्त्रीय संगीताचं जे शिक्षण आहे माझे गुरुवर्य विश्वनाथ दाशरथे सर यांच्याकडे झाले. आदरणीय श्रीकांतजी उमरीकर सरांचा मला या कार्यक्रमासाठी ज्यावेळी फोन आला, एका क्षणात हो तारीख खाली आहे, एका क्षणात मी कुठलाच विचार न करता मी सर्वांना सांगितलं. कारण सरांचा तेवढा अधिकार आहे. मज पामराचे काय थोरपण पायीची वाहन पायीपदी, मी माझं भाग्य समजतोय. आज या ग्रंथालयाच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त माझं भारूड या ठिकाणी होत आहे. यातच मी माझी धन्यता समजतोय, माझं भाग्य समजतोय. यानंतर सुंदरचं भारूड वर्षातही आल्या नाही. या मला कुंभमेळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सांगतो, मागच्या वर्षी जो महाकुंभमेळा प्रयागराज येथे झाला, त्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये 4 दिवस भारूड सादर करण्यासाठी भारत सरकारचं आमंत्रण मला मिळालं आणि त्या ठिकाणी 4 दिवस मी भारूड सादर करून आलो. त्या ठिकाणी मला ही वर्षा भेटली. मी तिथे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं, म्हटलं हे चित्र तर आपल्या महाराष्ट्रातलं दिसतंय, हे इकडं कुणीकडे फिरतंय. मग मी तिला इकडे घेऊन आलो. आजपर्यंत 1 वर्ष झालं, ज्या ज्या गावात जातोय त्या त्या गावात विचारतो, ही बाई तुमच्या गावची आहे का, ही काय बाई तुमच्या गावची आहे का, कुणीच हो म्हटलं नाही. हो, आणि हिनं सुद्धा सांगितलं नाही हे माझं गाव काय. फोन नंबर मागताय तुला, हे बाबा नंबर मागताय, त्यांच्या मुलाचा धन्यवाद घ्यायचा. आज ही गंभीर परिस्थिती, 40 वर्ष झाले तरी मुलांना बायका भेटत नाही. ही गंभीर परिस्थिती तू वाईट नको वाटून घेऊ. ही तिथं प्रयागराजला भेटली. आज 1 वर्ष झाले, प्रत्येक गावात जातोय, या गावात जातोय, त्या गावात जातोय, तरी सुद्धा ही सांगतच नाहीये की माझं हे गाव आहे. कदाचित हिची खायची प्यायची मजा लागली असेल आमच्या सोबत, म्हणून सांगेल वेळ लागलेला आहे. काय खाल्लंय का आहे ना, जेवायची व्यवस्था आहे. बस तिथं जा, बस खाली बस, बस खाली बस. हे वेळ काय कामाचं, हे संसाराचं वेळ आहे, हे वेळ काही कामाचं नाही. अशीच एक माऊली होती जिला स्वस्वरूपाचं पिसं लागलेलं होतं. लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या दारातलं माप ओलांडलं आणि माप ओलांडल्याच्या नंतर त्या माऊलीला नंतर कळालं की नवरा कसा आहे, सासू कशी आहे, सासरे कसे आहे. आजकाल तर लग्नाच्या आधीच कळतंय बाबा. साखरपुडा झाला की मोबाईल दिला जातोय, नंबर दिला जातोय, ट्रान्सफर केलं जाते. रात्रीच मोबाईल उशेशी वाजतोय, रात्र पोरं झोपत नाही. एवढं काय बोलतात
त्या काळात मोबाईल नव्हते. त्या माऊली लग्नाच्या नंतर कळालं की नवरा कसा आहे, सासू कशी आहे, सासरे कसे. नवरा रोज दारू पिऊन यायचा, त्या माऊलीला बदा मारायचा. सासूचा त्रास वेगळा, सासऱ्याचा त्रास वेगळा. त्या माऊलीने विचार केला की एखादा लेकरू झालं तर त्रास कमी होईल. धर्म त्या माऊलीने दिवस केले आणि दिवस केल्याच्या नंतर पुन्हा त्रास वाढला. त्या माऊलीच्या कानावर शब्द येऊ लागले. कोणते शब्द असतील ते? तुला मुलगा झाला पाहिजे, तुला मुलगा झाला पाहिजे. माझ्या मावळ्यांनो, मला खरं सांगा, मुलगा होणं किंवा मुलगी होणं कुणाच्या हातात आहे? स्त्रीच्या हातात आहे का पुरुषाच्या हातात आहे? विज्ञानाचा जर अभ्यास केला तर स्त्रीच्या शरीरामध्ये X+X गुणसूत्र असतात, पुरुषांच्या शरीरामध्ये X+Y गुणसूत्र असतात. ज्यावेळी लग्न होते, लग्न झाल्याच्या नंतर पुरुषाचा X आणि स्त्रीचा X गुणसूत्र एकत्र येते, त्यावेळी मुलगी जन्माला येते. आणि ज्यावेळी स्त्रीचं X आणि पुरुषाचं Y गुणसूत्र एकत्र येत आहे, त्यावेळी मुलगा जन्माला येतोय. मग माझ्या मायबापांनो, मला खरं सांगा, Y नावाचं गुणसूत्र जर मावळ्यांनो तुमच्यामध्ये नाहीये तर मुलगा होणं किंवा मुलगी होणं तुमच्या हातामध्ये कसं काय? असा त्रास जर माझ्या मावळ्यांनो तुमच्यापैकी किंवा तुमच्या ऐकण्यामध्ये तुमच्या नेहमीपणाला कोणाला जर झाला तर हे सांगा आणि खर्चून सांगायला सांगा, नवऱ्याची कॉलर पकडायला सांगा, दोष तुझ्यात आहे, तू क्लिअर कर. परंतु ही माऊली त्याला का ऊज जरी केलं तरी त्या माऊलीला त्रास सहन करावा लागत होता. ती ऊज सुद्धा करू शकत नव्हती. कसा बसा त्रास सहन केला आणि व्हायचं नव्हतं ते झालं. त्या माऊलीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि मुलगी जन्माला आली. त्या कोवळ्या बाळात तिला गाईच्या गोठ्यामध्ये तो नाळ तोडावा लागला, गड्डाने ठेचून नाळ तोडला. त्या माऊलीला कोवळ्या बाळात तिला उपाशी ठेवण्यात आलं. 6 महिना कसा बसा त्रास सहन केला आणि जेव्हा त्रास असह्य झाला त्यावेळी त्या माऊलीने त्या लेकराला घेतलं, घराच्या बाहेर निघाली. कुठे गेली असेल माऊलीला? कुठे गेली असेल? बाहेरी. आजकाल तर थोडा जरी त्रास झाला माऊलीला आणि त्रास जरी नसला, साधं सासू सासऱ्यांपासून वेगळं राहायचं असलं तर बाहेर जाऊन बसतात. आजकालच्या मुलींचे हट्टच वेगळे आहे. ज्यावेळी लग्न करायचं त्यावेळी हट्ट वेगळाच असतो. नवरा पाहिजे परंतु त्याचे आई वडील नको, सासू सासरे नको, डस्टबिन नको. डस्टबिन समजते आजची संस्कृती. सासू सासऱ्यांना डस्टबिन समजते. त्या सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी लागते, शेती लागते, बंगला लागतो, सगळं काय लागतं. पण ते सासू सासरे लागत नाही, फक्त मुलगाच लागतो. आजची अशी परिस्थिती आहे. ती माऊली बाहेरी नाही गेली. त्या माऊलीनं त्या लेकराला घेतलं आणि रेल्वे स्टेशनवर गेली. अरे दिवसभर या ट्रेन खाली जीव दिली, त्या ट्रेन खाली जीव दिला असं म्हणता म्हणता गर्दी होती म्हणून त्या माऊलीला जीव सुद्धा देता येईना. त्या माऊलीनं त्या छोट्याशा लेकराला घेतलं. रेल्वेच्या पटरीनं चालू लागली. रात्रीची शेवटची 12 वाजेची ट्रेन येणार होती आणि एक आवाज आला, अरे कोणीतरी आहे का रे? अरे 4 दिवसापासून या पोटामध्ये अन्नाचा घास नाहीये, कुणीतरी खायला द्या. या माऊलीने विचार केला, कसंही आपल्याला बघायचं आहे, मग थोडंसं पुण्यपत्र घेऊन गेलं तर काय वाईट आहे. त्या माऊलीने विचार केला. त्या माऊलीच्या हातामध्ये अर्धा पाण्याचा तुकडा आणि कोणीतरी टाकून गेलेली अर्धी पाण्याची बॉटल होती. त्या भुकीलेल्या जवळ गेली, अर्धा पाण्याचा तुकडा आणि पाण्याची बॉटल त्याच्याजवळ दिली आणि पुन्हा पटरीने चालवून गेली आणि पुन्हा आवाज आला. मात्र यावेळी आवाज तो पुन्हा मोठ्या माणसाचा नव्हता. एका छोट्याशा लेकराचा आवाज होता. नुकताच जन्मलेलं ते बाळ, अरे जीवाच्या आकांडात होतं. या माऊलीच्या कानावर जेव्हा तो आवाज आला, शोध घेऊन लागला त्या आईचं, काही कुठं रडतंय, कुठं रडतंय. त्या आवाजाच्या दिशेने माऊली त्या लेकरापर्यंत पोहोचली. अरे मुलगा पाहिजे, मुलगी जन्माला आली म्हणून टाकून दिलं ते बाळ. अरे तुला त्याचं कधी वाचण्यातून जन्माला येईल तरी बाळ जीवाच्या आकांडात रडत होतं. त्या माऊलीने त्या लेकराला उचललं, छातीशी लावलं. छातीशी लावल्याबरोबर ते लेकरू रडणंच विसरलं. ती माऊली त्या लेकराच्या नादामध्ये त्या क्षणापुरतं मरण विसरून गेली. दुसऱ्या दिवशी आणखी 2 लेकरं, 5 लेकरं, 5, 50, 500, हजारो मुलांची ती माय झाली. आणि शेवटी नेवऱ्याचे वाईट दिवस आले.
ज्या माऊलीनं ज्या लेकरांना लहानाचं मोठं केलं होतं त्यापैकी कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी अमेरिकेत गेलं, मोठ्या मोठ्या पदावर नोकरीला लागले. नवऱ्याचे वाईट दिवस झाले आणि त्या बायकोच्या आश्रमाच्या दरवाजात येऊन लोटांगण घातलं, मला माफ कर, माझ्याकडून फार मोठी चुकी झाली, मला माफ कर, आता मला तुझ्या आधाराची गरज आहे, मला देशील ना आधार. त्या माऊलीने तिच्या मनाचा मोठेपणा दाखवला, त्याच्याजवळ गेली, त्याला उठवलं. अरे ज्यावेळी मला आधाराची गरज होती त्यावेळी त्या कोवळ्या लेकराला घेऊन मला तू घराच्या बाहेर काढलं आणि आता तुला आधाराची गरज आहे, मी देते तुला आधार, परंतु माझा नवरा म्हणून नको येऊ, माझं बाळ म्हणून ये. त्या माऊलीनं नवरा बाळ म्हणून सोडला. काय नाव होतं त्या माऊलीचं? नाही नाही, अजून एकदा प्रयत्न करा. काय नाव होतं त्या माऊलीचं? काहीतरी असेल ना अजून पुढे. एवढ्या 2 शब्दांमध्ये सामावणारं तिचं विश्व होतं का? अनाथांची माया. अजून अजून अरे पद्मश्री शितूताई सपकाळ त्या माऊलीनं मरताना सुद्धा मरताना व्हायला पण शेवटच्या क्षणी भारत सरकारला पुरस्कार घेऊन गेली. एकदा जोरदार टाळी माझ्याशी होते. वेळ लागला असं या देवेचा जागर नाही करायचा आता आपल्याला. अरे माझ्या माता भगिनी एवढ्या भक्ती भावाने देवीची पूजा अर्चना करतात, नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करतात, 9 दिवस अनवाणी पायाने फिरतात, आणि तरी सुद्धा संकटात सापडलेल्या माझ्या माऊलीचं रक्षण ती देवी का करत नाही? त्यासाठी आई तुला तुझ्या देवी जागृत करायची आहे, तुझ्यासोबत होणारे अन्याय अत्याचार तुला थांबवायचे आहे, आणि ते थांबवण्यासाठी तुला तुझं आत्मसंरक्षण करायचं आहे. आई तुला तुझं आत्मसंरक्षण करायचं आहे. तुझ्या पर्समध्ये एक वेळ मोबाईल नसला तरी चालेल, परंतु स्वतःचं आत्मसंरक्षण करण्यासाठी छोटासा चाकू, पॉकेट स्प्रे नक्की ठेव आणि ते दाखव तुझी ताकद. कारण ज्या ज्या वेळी माझ्या माता भगिनींनी तिची ताकद दाखवून दिली त्याच्या वेळी इतिहास निर्माण झालेला आहे. आणि माझ्या जिजामातेनं तिची ताकद दाखवून दिली, स्वराज्याची निर्मिती झाली, अहिल्या मातेने तिची ताकद दाखवून दिली, मंदिराचा उद्धार झाला, जीर्णोद्धार झाला. आता तुझी वेळ आहे, उठ, जागी हो, या तलवार आणि हे दाखवून तुझी ताकद. बाईकडे जा,
ते राजाच्या पाटलाच्या मोठ्या व्हा आणि माझ्या जवळ हजर करा. ज्यावेळी छत्रपती शिवरायांचे शिपाई निघून राजाच्या पाटलाजवळ हजर झाले, ते राजाच्या पाटलाची गुन्हे कमी नाही झाली. अरे तुम्ही नाही आले का मला? अरे आहे काय मत असं म्हटल्याबरोबर शिपायांनी त्याला उचललं, समोर हजर केलं, तरी सुद्धा त्याची गुन्हे तशीच होती. अरे एवढासा शेमडा शिवाजी तू आणलास का मला? असं म्हटल्याबरोबर छत्रपती शिवरायांच्या दरबाराची आत पुस्तकात गेली. शिवरायांनी आदेश सोडला, अरे याचे हात कलम करा, याचे हात कलम करायचे, काय कलम करायचं ते कलम करा. आदेश सोडल्याबरोबर राजाचा पाठी गायवाया करायला लागला. हे राजा, अरे मला मानू नको, यानंतर मी कोणत्याच वातावरणीकडे माझ्या नजरेला बघणार नाही. शिवराय म्हणले, अरे ती मुलगी ती सुद्धा अशीच गायवाया करत असेल, तिच्या इज्जतीची भीक मागत असेल, तिच्या प्राणांची भीक मागत असेल, त्यावेळी तुला दया नाही आली. तू दया करायच्या लायकीचा नाहीये आणि काय तुमच्या राज्याच्या पाठाचे हात कलम करण्यात आले, पाय कलम करण्यात आले. हा न्याय निघाला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये झाला. हे संस्कार शिवरायांवर जिजामातेचे होते. माझ्या मावल्यांनो, लेकरांवर संस्कार करण्यासाठी आणि घरातल्या मालिका बंद करणं ही कळकळीची विनंती आहे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही त्या टीव्ही मधून येते. घरामध्ये जर वातावरण बिघडत असेल, सासूसुनांमध्ये भांडण लागत असेल, याचं प्रमुख कारण म्हणजे घरातली मालिका आहे. आपल्या लेकरांना वाचनाची सवय लावा आणि ती वाचनाची सवय आपल्या लेकरांना शिकवून मोठ्या करू शकते. त्यांना महापुरुषांचे चरित्र वाचायला द्या आणि या ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तकं आहेत. या ग्रंथालयाचा उपयोग करून घ्या. या ग्रंथालयाची पुस्तकं वाचायला घ्या आणि त्या लेकरांना वाचायला द्या. तर उद्याची सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवराय जन्माला आले म्हणून मला सांगायचं आहे. काशीची राणी त्या डोळ्यांना बळवायला, त्या डोळ्यांना बळवायला, त्या डोळ्यांना बळवायला उभे ठाकरे शिवराया, उभे ठाकरे शिवराया, उभे ठाकरे शिवराया. कशी मुलं म्हणजे नाही म्हणजे मी यांना रामराम केला, त्यांना रामराम केला, पाठीवर रामराम केला, सगळ्यांना रामराम केला. म्हणजे काय मी काय वाईट केलं? असतात समाजामध्ये अशी काही काही असतात की त्यांना रामनामाचा लईच कंटाळा आहे. आजकाल तर खूपच कंटाळा आहे रामनामाचा. राम जरी म्हटलं तरी नाही काय पुस्तकात जाते. ते रामनाम जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणून मी याला रामनाम करतोय, त्याला रामनाम करतोय. पाठीमाग मी देवाचंच नाव घेतोय. बाबा मला सांग, मी 1000 वेळा रामाचं नाव घेतलं, काही इन्कम टॅक्सची नोटीस माझ्यावर येणार आहे का? निर्मला सीतारामन पत्र पाठवणार आहे का? नाही, काही नाही. घ्या घ्या रे फुकटचा सौदा लागला रामवर. काय खुर्च्याही करायला काय का? अरे बाबा मी खुर्च्या ऐकणार वाटलं तुला. मी खुर्च्या विकणार बी नाहीये आणि खुर्चीच्या लालचीनं खुर्चीला शिकवून बसणार बी नाहीये. राजकारणाची खुर्ची नाहीये बाबा. ही 4 पायापैकी एक पाय ओढला की वरचं पडलं. ही धर्म अर्थकामाने मोक्षाची खुर्ची आहे. माणूस एकदा का धर्माप्रमाणे वागायला लागला की त्याच्या जीवनाला ऑटोमॅटिक अर्थ प्राप्त होतं. त्याने एकदा का जीवनाला अर्थ प्राप्त झाला की माणूस समाजाचं काम करायला लागतो.
आणि समाजाचं काम करणारा मिळणारा जो आनंद आहे त्याचाच मोक्ष आहे ना बाबा. मोक्ष काय स्वर्गात आहे, मेल्यावर आहे? नाही, समाजाचं काम करण्याचा आनंद आहे, मोक्ष आहे. बोला, ही खुर्ची मला संत सेना महाराजांनी आमच्या भागामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये लयच धाव्यांची संख्या खूप झाली बाबा. त्याच्यामुळे म्हटलं आपला काही पोट इकडे भरायचं नाही. धाव्यांनी डोकी वाटून घेतली हो, अर्धा भाग एकडे करायचा, अर्धा भाग एकडे करायचा, म्हटलं आमचं भागायचं नाही. म्हटलं चला आज जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन आहे, ते पण 52वा. इथं आपलं पोट भरू शकतं म्हटलं. इथे जागाच पाहिजे मला. जागा आपली जरा तुमचीच आहे का? टाकू का मग दुकान? मी अध्यक्ष आहे. तुम्ही अध्यक्ष आहे का? वा 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 वा, क्या बात आहे. मला अध्यक्ष बी जागेवरच भेटले बाबा, जागा पण जागेवरच भेटली. बरं झालं बाबा. ठीक नाही आलं तर तुम्ही आहे यायची कशाला वाट पाहू मी. जाहिरात म्हणून मी तुमची मत करतो, आहे का नाही? तुम्हाला मी चालू मला पण अर्जंट देणार, मी करतो. उद्घाटनाला पैसे आहे ना? आता पैसे काय करते? उद्घाटन आहे आज. म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी फुटातला खाणारातली जात आहे की आलं माझ्या लक्षात भाऊ. आमचा आडनाव चिक्के सारे काय फुटते. आडनाव चिकन सारे का फुटते. फुकट का होईना करतो मी हजामत, परंतु एक पैसे फुकट हजामत करतो आहे, परंतु माझ्या दुकानचं चांगलं जाहिरात अरे प्रचार करू. प्रचार करताना चांगला करायची हजामत सुरू. काढायची टोपी नाही, पैशाचं झालं आमचं मिटलं ते हजामत करणार, आमच्या जाहिरात करणार. आम्ही वारी कवारी कवारी माझ्या धंद्याचं पहिलं प्रोसिजर वगैरे कळत नाही. अरे बाबा हे सुरक्षा कवच आहे. त्याच्यावर आहे का? म्हणजे त्याच्याही पलीकडचं सांगू का? परकत तुमच्या नशिबाला नाहीये, माझ्या नशिबाला आलं. तुम्हाला गंमत सांगतो, ज्यावेळी इकडे आहे पिशवीभर, आता गंमत अशी आहे की ज्यावेळी मी दिवाळीचे कपडे घ्यायला जातोय ना बाबा, एकच खरं आणतोय, एकच कलरचं. त्याच्यामध्ये माझी अंडरपॅन्ट, माझी बन्यान, बायकोचा बर्गर, माझ्या वर्गाचा कपडा, पोलीचा धगा, पोराचे कपडे सगळे त्याच्यातच एकच खरं. आता झालं असं, बायकोला सांगितलं माझी पिशवी भर, तिने पिशवी भरली. पिशवी भरताना गडबड झडपड तिनं माझ्या वर्गाचा कपडा म्हणून तिनं काय केलं, तिचाच पडदा त्याला. आता मला सोपं झालं, वरून घातलं की गेले काय वाटतं? पोयट्याचा गुरु भाऊ दिसतो. अरे बाबा हा वस्तारा स्पेशल अमेरिकेहून मागवला तुमच्या गाडीसाठी, हजामतीसाठी. फ्लिपकार्ट तुम्हाला फ्लिपकार्टून काही तकलीफ झाली का? अरे काय सल्ला आहे? अरे भाऊ तो सल्ला नाहीये. तुमचं तोंड बी काही भिन्न नाही, मी लावले सल्ला नाही. ती हमाम साबण हमाम जो रखे आपके त्वचा को मुला काही गोष्टी विचारतात माझ्याकडून, कारण मी जातीवंत नवी नाहीये बाबा. मी जातीवंत नवी नाहीये. जातीवंत नवी नाही. बरं भाऊ, काय झालं? वारकाचे पोरगे शिकत आणि पाटला तर काय? वारकाचं पोरगे शिकत आणि पाटलाचं मुलगा. हे शब्द मागे घे. वारकाच्या पोरानं पाटलाचं मुलगा कापायचं काम नाही केलं. अरे वारकाच्या पोरानं छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. ते शिवाकाशी त्यांचा इतिहास
माझ्याकडून काही काही गोष्टी विसरतात. मी जातीवंत झाली नाहीये याचा अर्थ 2021 मध्ये माझे वडील गेले. कोरोनामुळे त्यांचं निधन, दुःखद निधन झालं. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही या निमित्तानं या शोधामध्ये मी ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरला आलो, खिशामध्ये फक्त 500 रुपये होते. कुठे नोकरी शोधतोय तर नोकरी कोणी देईना. आजकाल नोकऱ्या सुद्धा खूप महाग झालेल्या आहेत बाबांना. पैसे देऊन नोकऱ्या लावून घ्यावं लागतात. पैसे देऊन सुद्धा आजकाल काम होत नाही. पैसे पण जातात आणि नोकरी पण जाते. 500 रुपये खिशामध्ये होते. मी शोध घेऊ लागलो आणि समोर एक न्हाव्याचं दुकान दिसलं. मी त्या दादाला विनंती केली की बाबा रे, हा तुझा व्यवसाय मला शिकव. हे 500 रुपये घे. त्या दादाला 500 रुपये घेतले नाही, पण त्याचा व्यवसाय मला त्यांनी शिकवला. कालच माझा सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट झाला आणि आज मी तुमच्याकडे तुमच्या हजामतीसाठी तुमच्या सेवेमध्ये हजर झालो. काही काही गोष्टी विसरतात. पाणी मारायचं राहिलं, पाणी मारून घेतो. करू हजामत बहारी गो. हा मेड इन इंडियाचा फवारा, याच फवाऱ्याची गरज आहे आजच्या भारतीय संस्कृतीला. कारण आजची भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृतीचा पगडा डोक्यावर घेऊन मिळवते बाबांना. हा भारतीय संस्कृतीचा फवारा पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये ज्यावेळी धर्म परिषद भरली होती, त्या धर्म परिषदेमध्ये मारला होता. ज्यावेळी झाले असा बघा, कसा झाला याच्यात चेहरा दिसत नाही. अरे काय उलटा पकडला ना भाऊ. आता याच्यात तुम्हाला चेहरा दिसत नाही. अरे काय खोटं बोलतोय बाबा. इकडे ना ते. हे सगळे काय खोटं बोलणार आहे काय? दिसतो नाही आता चेहरा. दिसतो हा मला दिसत नाही. म्हणजे तुमचा चेहरा. मला सांगा अजून किती दिवस या काचेच्या आरशामध्ये तुम्ही तोंड न्यायला आहात? 20 वर्ष. त्यानंतर जोपर्यंत तारुण्याचा तेज चेहऱ्यावर आहे तोपर्यंत आरसा गोड वाटतोय. आणि एकदा का म्हातारपणाच्या सुरकुत्या चेहऱ्यावर यायला लागल्या की तोच आरसा दुश्मन वाटायला लागतो. मला खरं सांगा, तो काचेचा आरसा महत्वाचा की समाजाच्या मनामध्ये समाजाचं प्रतिबिंब उमटवणारा हा सामाजिक आरसा महत्वाचा. सामाजिक आरसा महत्वाचा. म्हणून कबीरांनी म्हटलंय की आईना क्या देखते हो मिया, दूध ही आहे पंजाब. करो हजामत बहारी को, करो हजामत चेहरा असा वाटण्यासारखा काहीतरी क्रीम लावायचा राहिला. क्रीम आता काही बोला दाढीचा 1 रुपया फेकून मारला नाही. आणि काहीतरी क्रीम लावायचं आहे. ते लावून देतो. क्रीम भारी कंपनीचा आहे. ISI कंपनीचा मार्ग आहे. फेरेड लावले, लय भारी क्रीम आहे. आता तयार झालं होतं ते हिवाळ्यापासून सांभाळून ठेवलं तुमच्या लावू का? ब्रँडेड आहे, ब्रँडेड. आणि मग लावून घे. जे चांगलं आहे ते स्वतःसाठी ठेवायचं आणि जे वाईट आहे ते दुसऱ्याकडे. आपण दुसरे आपण वागू त्याच्याकडे नाही गड्या. कुणी मित्र कुणाचा नाही गड्या, कुणी शत्रू कुणाचा नाही गड्या. त्या भारुडाचं निवेदन करण्यासाठी मी आदरणीय सरांना विनंती करतोय की त्यांनी त्या भारुडाचं निवेदन करावं. आणि आमच्या मला ते बरं नव्हतं वाटत. ते माझ्यासाठी सतरंजी उचलू लागले. ते काय ते एवढं ज्येष्ठ व्यक्तिमत्व. मी राहू द्या म्हटलं तरी ते नको तुम्ही नका हात लावता. एकदा त्या बालेकर सरांसाठी एकदा जोरदार त्याचबरोबर हा 52वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. हे 52 वर्ष आणि ही धुरा इथपर्यंत आणणारे जे पदाधिकारी होऊन गेले
त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण त्यांनी जर ही मुलं सांभाळली नसती तर हे 52 वर्ष आपण साजरं करू शकलो नसतो. आणि छत्रपती संभाजीनगर मधील सगळ्यात मोठं ग्रंथालय कोणतं म्हटलं जात असेल तर ते जीवन विकास ग्रंथालय आहे. आणि या गोष्टीचा मला फार मोठा आनंद आहे की त्या ग्रंथालयाच्या 52व्या वर्धापन माझं भारूड या ठिकाणी होत आहे. मी आदरणीय सरांना विनंती करतोय की आंधळ्या पांगळा या भारुडाचं निवेदन त्यांनी करावं. या गोष्टीसाठी विशेष असं कौतुक आणि धन्यवाद. संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या काळातल्या चालू घडामोडींचा संदर्भ घेत भारूड सांगितलेलं होतं. शेखरचंही कौतुक आहे की त्यांनी ते भारूड आज सादर करत असताना आजचे संदर्भ घेतलेले आहेत. आंधळा आणि पांगुळा म्हणजे पांगुळ जो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेला आणि त्याच्यासाठी जी कविता त्यांनी निवडलेली आहे आजच्या काळातला कवी बबलू वडारेची सुंदर कविता. म्हणजे आजचे जे कवी सुद्धा हे समाज प्रबोधनाचं काम करतायत आणि त्यांना आपण शेवट करतो आहोत. आउटडेटिंग झाले आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटिंग झाले आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फायलींसारखे. जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फायलींसारखे. आणि घर आता शांत असते रेंज नसलेल्या मोबाईलसारखे. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती झाली वाईट. आणि नाती जपणारी कुठे सापडत नाही वेबसाईट. 21व्या शतकातील पिढी भरतीच आहे क्यूट. 21व्या शतकातील पिढी भरतीच आहे क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली आणि संवाद मात्र झाले म्यूट. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड आयुष्यातूनच वजा झालाय. विज्ञानाच्या गुलामीत आहे केवढी मोठी चूक. विज्ञानाच्या गुलामीत आहे केवढी मोठी चूक. रक्ताच्या नात्यांनाही आता लागते फेसबुक. रक्ताच्या नात्यांनाही आता लागते फेसबुक. अशा विवेकानं आंधळ्या आणि बुद्धीनं पांगळ्या झालेल्या समाजाला नाथ महाराज सांगतायत आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा गाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा गाता. भारुडाच्या माध्यमातून कितीतरी समाजातील अपप्रवृत्तीवरती नेमकं बोट ठेवलं आणि अतिशय स्पष्ट बळकट असं भाष्य केलं. आजच्या काळातले नवीन कलाकार नवीन संदर्भ घेऊन ती परंपरा पुढे चालू ठेवतात. त्यांचं विशेष कौतुक. पण दुर्भाग्यानं आमचं भाग्य असं लोकलंय की याला दिसत नाही आणि मला चालता येत नाही. तरी सुद्धा मी आनंदी आहोत. कारण भगवंतानं जे दिलंय त्याच्यात आम्ही समाधान मानलंय बाबा. त्यानं जे दिलंय ना ते विचार करूनच दिलंय आणि आम्ही सुद्धा आनंदाने त्याचा स्वीकार केलाय. आणि म्हणून याला दिसत नाही आणि मला चालता येत नाही. आम्ही दोघं जण एक विचार करून जीवनाचा प्रवास करत असतोय. मी त्याच्या खांद्यावर बसलोय, मी त्याला रस्ता दाखवतोय. मी दाखवलेल्या रस्त्यावर तो मस्तपैकी चालवतोय. मी त्याला कधीच वाईट रस्ता दाखवत नाही बरं का. कारण मला माहितीये
मी जर त्याला वाईट रस्ता दाखवला तर मला सुद्धा तिथं जायचं आहे जिथं हे येणार आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकरांना रस्ता दाखवायचा चांगलाच रस्ता दाखवा. तुम्ही जर तुमच्या लेकरांना चांगला रस्ता दाखवला तर तुमची लेकरं श्रावण बाळासारखं तुम्हाला जीव लावतील. आणि तुम्ही जर तुमच्या लेकरांना वाईट रस्ता दाखवला तर तीच लेकरं तुम्हाला श्रावण बाळाची पेन्शन देण्यासाठी बाहेर जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या बाहेर रांगेत उभं करतील. तुमच्यावर आहे तुम्हाला श्रावण बाळासाठी लेकरं निर्माण करायची का श्रावण बाळाची पेन्शन घ्यायची. परंतु या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर आमच्यापेक्षा भयंकर स्वरूपाचे आंधळे आहेत. डोळे आहेत पण विवेक नसेल तर तुमच्यासारखा आंधळा या जगात नाही. आणि पाय आहे पण आत्मविश्वास नसेल तर तुमच्यासारखा पांगळा सुद्धा या जगात नाही. अशा विवेकाने आंधळ्या आणि बुद्धीने पांगळ्या झालेल्या समाजाला आमचे नाथ महाराज सांगतात, आंधळ्या पांगळ्या आपण इतरांच्या सुखाचा कधी विचारच करत नाही. इतरांच्या सुखाचा जर विचार केला तर आपण इतरांना जिंकून येतो, त्याच्या 4 पट भगवंत आपल्याला देतोय. परंतु आपण इतरांच्या सुखाचा कधीच विचार करत नाही. 84 लक्ष मुलीचा फेरा चुकून आपण या मानव जन्मात आलोय. खऱ्या अर्थाने इथंच आपण ओळखून घेतलं पाहिजे की मानव जन्मात जर आपण आलोय तर कशासाठी आलोय. हा मानव जन्म आपल्याला मिळालाय आपण समजतोय बाबा भाग्याने मिळाला, मोठ्या भाग्याने आपल्याला मानव जन्म मिळाला नाही. मागच्या जन्मामध्ये पापाचे डोंगर आपण उभे करून ठेवलेले आहेत. त्या डोंगरापैकी जे मागच्या जन्मात राहिलेलं पाप आहे फेरता फेरता राहिलं ते पुन्हा या जन्मात आपल्याला भोगायला मिळणार आहे हे आपण विसरूनच गेलोय. 84 लक्ष योनीचा फेरा चुकून आपण मानव जन्मात आलोय, कशासाठी आलोय तेच विसरून गेलोय बाबा. मला सांगा, एखादी रक्कम आपण जर फिक्स डिपॉझिट करून ठेवली बँकेमध्ये किती वर्षात डबल होते? 10 वर्षात 20 वर्षात डबल होते की नाही? 30-40 वर्षात डबल होईल. पण होईल. मला खरंच सांगा, मागच्या जन्मात केलेलं पाप हे या जन्मात किती झालं असेल कधी विचार केला आपण? कधीच विचार करत नाही. आणि आपण विचार करत नाही म्हणूनच आपलं मशीनच चोरीला जात आहे. एकदा चोर पकडण्याचं मशीन निघालं बरं. ते चोर पकडण्याचं मशीन निघालं. अमेरिकेने ज्यावेळी खरेदी केलं, डोनाल्ड ट्रम्पचा आदेश दिला मुख्य चौकात लावा. मुख्य चौकात लावलं. अमेरिकेनं फक्त 3 दिवसात 25 चोर पकडले. तेच मशीन ज्यावेळी चीननं खरेदी केलं, चीननं सुद्धा 8 दिवसात 15 चोर पकडले. जपाननं खरेदी केलं, मुख्य चौकात लावलं, 10 दिवसात 20 चोर पकडले. आता जपानच्या शेजारी भारत होता. भारताला सुद्धा वाटलं आपल्या देशात सुद्धा चोरांची संख्या खूपच वाढलेली आहे. भारतानं सुद्धा ते मशीन खरेदी केलं, मुख्य चौकात लावलं. अरे एका घंट्यात मशीनच चोरीला गेलं. मशीनच चोरीला गेलं. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवताना आम्हाला काहीच वाटत नाही बाबा. पण ज्यावेळी 84 लक्ष योनीचा फेरा चुकून आपण मानव जन्म देतोय त्यावेळी मशीनच चोरीला जात आहे. म्हणून सांगितलंय की संसार जशी धावण्याची स्पर्धा लागलेली आहे. आणि धावता धावता आम्हाला असं वाटतं की कधी मरणारच नाही. आणि असे म्हणतोय की कधी जगलोच नाही. या धर्माच्या दुनियेमध्ये आपण संवाद विसरलोय. हातामध्ये मोबाईल आल्यापासून
बायकोचे हट्ट पुरवताना त्या वृद्ध आईवडिलांची सेवा करणं विसरलोय आणि वडापावच्या जमान्यामध्ये, बर्गरच्या जमान्यामध्ये, पिझ्झाच्या जमान्यामध्ये तृप्तीचा ढेकर विसरलोय. म्हणून मला सांगायचं आहे की सुख कशात आहे? सुख पैशात आहे का? पैशात जर सुख असतं तर आपण सुख 50,000 रुपयाचा आपण दिवाण खरेदी करू शकतो. 50,000 रुपयाचा दिवाण खरेदी केला आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मणक्यात या पाय खाली चटई टाकून झोपत जा. काय फायदा या 50,000 रुपयाच्या दिवाणचा? अरे पैशाला आपण 10 साखर कारखान्यांचे शेअर विकत घेऊ शकतो, पण डॉक्टरांनी सांगितलं चमचावर विकाऊ नका बरं. काय फायदा त्या साखर कारखान्यांच्या शेअरचा? या जन्मात आपण कशासाठी आलोय आणि आपलं कोण आहे? आपलं कोणीच नाही बाबा. माता पिता बंधू भगिनी याच्या पाठीमागे कोणीच येणार नाही. एकदा तुम्ही तुमच्या लेकरा बाळांसाठी सगळं काही कमवतो बाबा. आपण कोणासाठी करतो सगळं? आपल्या लेकरा बाळांसाठी. त्याला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, सगळं त्याच्यासाठी कमवून ठेवतो. एकदा त्याला विचारा ना तुमच्यामध्ये जीव आहे का? तुमच्या लेकराला म्हणा अरे बाळा, अरे तुझ्यासाठी बंगला बांधला, तुझ्यासाठी बँक बॅलन्स जमा करून ठेवलं. माझी फक्त एकच विनंती ऐकशील ना? ते म्हणाल काय? काय नाही बाळा, एकच कर. ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईल ना त्यावेळी मला स्मशानात न जाता माझ्याच छोट्याशा बेडरूम मध्ये मला जाणार, जेणेकरून मला माझ्या परिवारासोबत गेल्यानंतर सुद्धा राहता येईल. काय म्हणते ते हसत तुमच्यावर? बाबा तुम्ही काय येडे बेडे झाले का काय? अहो हा बंगला आहे, हे स्मशान नव्हे. कुणासाठी करता एवढी धावपळ? आपण मोठ्या अभिमानानं सांगतो बाबा असा बंगला बनला, तशी टाईल्स बसवली, गरम पाण्याचा नळ वेगळा, थंड पाण्याचा नळ वेगळा, डाव्या टॉप फिरवा, डावा टॉप त्याच्यामधून गरम पाणी ऑटोमॅटिक. टाईल्स तर अशी बसवली की अमेरिकेहून टाईल्स बोलवली, भारतात कुठं भेटली नाही. मोठा अभिमान सांगतोय आपण. पण मला खरं सांगा, ज्या बाथरूमवर तुम्ही एवढा खर्च करता, तुमची शेवटची आंघोळ त्या बाथरूम मध्ये होईल का? मग कुणासाठी करायचं सगळं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बांबूची चौकट करूनी निज विलयच याला वरुणी बाण दिलेच वरतोरीनी तो महान येऊ म्हणून तो परत कधीच नाही आला पाहिजे अशा पद्धतीने बांधलं जातं. मग आपलं कोण आहे? एका माणसाला घमेंट झाली होती बाबा की माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते, माझा मुलगा माझा भाऊ माझ्यावर रामासारखं प्रेम करतो, आमच्यामध्ये रामा भरतासारखं की आपण किती वर्ष जगणार आहोत? कोणाला गॅरंटी नाही आपण इथून घरी जाऊ का नाही, ती सुद्धा गॅरंटी नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी राहील का नाही ही सुद्धा गॅरंटी नाही. मग कशासाठी आपण आपसामध्ये मतभेद निर्माण करायचे? कशासाठी आपण अबोला धरायचा? कशासाठी सुनेशी भांडणं करायची? कशासाठी सासूसोबत अबोला धरायचा? मिळून मिसळून राहा आणि परिवारामध्ये आपल्या भारतामध्ये आनंद निर्माण करा. एवढंच मला या भावनाच्या माध्यमातून सांगायचं आहे. या ठिकाणी देते, परंतु आकलन सुद्धा त्यातून होते, समाजाचं ज्ञान सुद्धा होतं की समाजामध्ये काय चाललंय आणि काय नाही. या चालू घडामोडी सुद्धा त्यातून आपल्याला बघायला मिळतात. या कार्यक्रमाचं या ठिकाणी मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे, उमरीकर सरांचे शतशः आभार न व्यक्त करता मी कायम आपल्या सर्वांच्या ऋणात राहील. आणि कुठलीही गेली मागणी न करता मोठे मोठे सभागृह अगदी मागच्याच आठवड्यामध्ये आपल्यामधले एक मोठे नटवर आहे, नाव मी त्याचं घेत नाही, इथे चांगले नाट्यगृह नाहीत म्हणून आम्ही कला सादर करू शकत नाही अशी त्यांनी तक्रार केली. आणि 8 दिवसात मला अनुभव आला की काहीच तक्रार न करता शेखर सारखे तरुण कलाकार या मंचावर, आणि हे कुठलीच इतक्या साऱ्या मंचावरती इतकं अप्रतिम असं 9 जवळपास भूमिका त्यांनी सादर केलेल्या आहेत. हे जे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. उद्या आपल्या या महोत्सवाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आपण
ग्रंथालयामध्ये काम करणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यांच्या त्यांचे अनुभव, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. असा प्रयत्न फार कमी वेळा झालेला आहे, त्याच्यामुळे आपण उद्या पण उपस्थित जरूर राहा आणि केला वेगवेगळे प्रयोग पण आम्हाला सुचवा. आपण जसं यापूर्वी इथे पारंपरिक भजन, पारंपरिक कीर्तन, पारंपरिक प्रवचन वारकरी संप्रदायात याच मंचावरती सादर केलेलं होतं धनार्दन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त. आताही एक नाथ महाराजांच्या परंपरेतला एक अप्रतिम असा लोकाविष्कार आपल्या समोर सादर झालेला आहे. आपण प्रयत्न करूया आपली परंपरा, आपले हे समृद्ध असा वारसा जतन करण्याचा. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. देशपांडे सर, लाटे सर आणि या सगळ्यांनी या कलाकारांना स्वेच्छा देणगी दिलेली आहे की शेखरच्याकडे स्वाधीन होतो. तुम्हाही कोणाला त्यांना स्वेच्छा देणगी द्यायची असेल तर तो स्वतंत्र विषय आहे. आम्ही या ग्रंथालयाकडून त्यांना वेगळं मानधन देणार आहोत, ती गोष्ट वेगळी. मी बालेकर सरांना विनंती करतो ग्रंथालयाच्या वतीने या सर्व कलाकारांना सगळ्यांचे मन